हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं कोकण विथ निधी राणे या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी नवीन सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात करते आहे. सगळी कामं आटोपली आहेत आणि बेबी पण झोपली आहे. तिचा आज आहे 1.5 महिन्याचा डोस आणि मी चालली आहे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये डोस देण्यासाठी. मी गेली असती प्रायव्हेटमध्ये, पण माझ्या शौर्याला पूर्ण प्रायव्हेट घातले डोस, पण तेच डोस गव्हर्मेंटमध्ये भेटतात. काहीच फरक नाही आहे. त्यापेक्षा आपण तिथेच घातलेले बरे म्हणून तिथे जाते. फरक काहीच नसतो. तर आता सगळ्यात आधी मी आज आहे शुक्रवार आणि मी आता जाते सावंतवाडीला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये. तर पूर्ण तयारी झाली आहे. बेबीला मी तयार केलं आहे आता मी आणि तिला फीड पण देऊन घेतलं आहे, कारण उगाच इंजेक्शन देणार आणि ती रडणार भीती वाटते मला, कारण तिचा पाय वगैरे सुचेल. गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये काही फरक नसतो. काही डोस गव्हर्मेंटमध्ये भेटत नाहीत, ते मग प्रायव्हेटला द्यावेच लागतात. ते मी देणार आहे. आता 1.5 महिन्याचा डोस द्यायला चालली आहे. चला तर मग भेटूया सावंतवाडीमध्ये गेल्यानंतर. सोनूला मी दुपट्यात घालून घेतलं आहे आणि सोनू म्हणजे तयार झाली आहे, हसती आहे डोस घ्यायला. नंतर तुला दुखणार, हसती आहे ती. आणि आता तिला दुखणार पण आणि रडणार पण ती जास्त, तरी पण मी देऊन येते, कारण खूप लेट झाला आहे. 45 डेज होऊन 10 डेज पण झाले आहेत आणि त्यामुळे मी आता तिला देऊन येते. 1.5 महिना होऊन गेला आणि देणं गरजेचं आहे वेळेवर. चला आता आम्ही निघतो. बाहेर पाऊस पण भरपूर लागतो आहे. अशा वेळेला कशी बाहेर पडू समजत नाही आहे. चालू आहे, पण जावं लागेल. हा आहे सकाळचा व्हिडिओ. सकाळी 8:30ला पिल्लूची अंघोळ होते आणि मी लवकरच बोलवते त्या काकींना, कारण सकाळ मला आटपून घ्यायचं असतं. आणि सकाळी आम्ही त्याला अंघोळ झाल्यानंतर तिला दुपटी देतो. आणि दुपटी कशासाठी देतो, कारण जुनी माणसं म्हणतात की दुपटी देणं गरजेचं आहे. मग त्यांच्या मनासारखं करूया, काय होतं आहे. बाहेर पडल्यानंतर एकही रिक्षा नव्हती आणि भरपूर पाऊस लागत होता. आता छत्री पण होती आणि एक रिक्षावाले भेटले, त्यांनी मला नेऊन हॉस्पिटलमध्ये सोडलं बऱ्याच वेळाने. आणि फायनली मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे गेल्यानंतर कळलं की केस पेपर काढावा लागतो. पुन्हा एकदा खाली नवीन हॉस्पिटल झाले तिथे आले. मी तिथे पोचले तर ते बोलले मला की केस पेपर काढावा लागेल. तर मी दुसऱ्या बाजूला एक हॉस्पिटल आहे, तिथे खालच्या हॉस्पिटलमध्ये आली आहे केस पेपर काढण्यासाठी. परत मला वरती जावं लागणार. केस पेपर काढल्यानंतर परत वरती जावं लागणार आहे. इथे असं सुळसुळीत झालं आहे ना, भीती वाटते पडायला होईल तर. पावसामुळे सगळीकडे ओलं आहे. तर सावकाश पिल्लूला घेऊन खाली जाते. हा आहे मोती तलाव सावंतवाडीचा आणि समोर एवढं मस्त वातावरण झालेलं. आता केस पेपर काढून झाली आणि आता मी जाते आहे डोस द्यायला. पटकन बेबीचा डोस घेतो आणि केस पेपर काढून झाल्यानंतर तिथे एक डॉक्टर असतात लहान मुलांचे. ते चेक करतात की इंजेक्शन घेण्यासाठी बाळ व्यवस्थित आहे की नाही, तिला ताप सर्दी खोकला आधी झालेला नाही आहे ना, हे चेक करतात. मग मी त्या डॉक्टरांना पण दाखवलं लगेच. त्यांनी पण चेक केलं की थोडीशी सर्दी होती पण नॉर्मल होती. मग ते बोलले की तुम्ही इंजेक्शन घेऊ शकता. मग मी इथे आली पुन्हा एकदा इंजेक्शन घेण्यासाठी, पण इथे आल्यानंतर वेगळंच कळलं की ऑनलाईन प्रोसेस पण करावी लागते. आतमध्ये गेली आणि केस पेपर दिला तर ते बोलले की तुम्ही ऑनलाईन केलात का? मी बोलली नाही. मग तिथे पुन्हा एकदा मला जावं लागलं खाली नवीन हॉस्पिटलमध्ये. असताना गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट डोस दोन्ही सेम असतात, पण प्रॉब्लेम हाच असतो की त्यांचे झंझट खूप असतात की इथे जा तिथे जा. आणि आत्ता मी केस पेपर काढून आली आहे, तरी पण ते बोलत आहेत की तुम्ही तिथे ऑनलाईन करून या. फक्त ऑनलाईन करायला तिथे जाते. तिला घेऊन एकटीने फिरणं म्हणजे पॉसिबल नाही आहे, तरी पण जावं लागतं. मी इथे बराच वेळ बसली. इथे कोणीही नव्हतं, लाईन पण नव्हती, कोणी ऑनलाईन करण्यासाठी पण आलं नव्हतं. मी एकटीच जाऊन बसली. तरी यांचं आपलं काहीतरी चाललेलं होतं, ते कोणी विचारत नव्हते काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. मी त्यांना स्वतः सांगितलं की मला ऑनलाईन प्रोसेस करायची, तरी पण ते आपल्या कामातच गुंग होते. दोघेही भांडत होते, काय करत होते. पण मी म्हटलं की मला करायचं आहे, मला लवकर घरी जायचं आहे. बराच वेळ झाला. कंप्लिटली 10 मिनटं बसवल्यानंतर मला त्यांनी करायला घेतली प्रोसेस. फायनली मी तिथे गेली आहे. त्यांना केस पेपर दिला, कार्ड दिलं त्यांच्याकडे. मग त्यांनी डोस द्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा तोंडात पोलिओ दिला.
इथे एक मैत्रीण भेटली आणि ती ओळखीची होती, ती नर्स होती. ती बोलली की मी व्हिडिओ काढते, तर तिने व्हिडिओ काढायला घेतला. मी तिचा मला भरपूर सपोर्ट झाला थोडा वेळ. सगळ्यात आधी वजन करून घेतलं. वजन केल्यानंतर तोंडात जो डोस असतो तो दिला. Find the real me. 2 इंजेक्शन झाली होती आणि आता एक पायावर राहिलं होतं अजूनही. तर पहिल्या इंजेक्शनला ती रडली थोडी, पण जास्त नाही. तर फ्रेंड्स, मी आत्ता आली आहे सावंतवाडीतून ह्याला सोनूला डोस देऊन. आणि तिथे ना असं खूप फॉर्मॅलिटी असतात, त्या कंप्लीट कराव्या लागतात. गव्हर्मेंटमध्ये फॉर्मॅलिटी करायलाच वेळ जातो आणि प्रायव्हेटमध्ये कसं गेले फक्त कोणी नंबर लावून गेलं तर पटकन होतं. कोणी पेशंट असेल अचानक गेलं तर मग थांबावं लागतं. लक्षात आलं, पहिल्यांदा नवीन होते त्यामुळे कसं असतं की काही समजत नाही आणि आपल्याला वाटतं की गव्हर्मेंटमध्ये न दिलेलंच चांगलं, प्रायव्हेटमध्येच देऊया. पण तसं काहीही नसतं. गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट असं काही नसतं. मग मी आता त्रिशाला गव्हर्मेंटमध्ये प्रिफर केले आणि जे डोस गव्हर्मेंटमध्ये भेटत नाहीत ते मी देणारच आहे प्रायव्हेटला तिला. काय झालं? दुखतंय खूप, रडू नको. पिल्लूला म्हणजे दुखतंय खूप, रडते कशाला तू? नको ना रे रडू. तू रडली की मला रडू येते ना रे सोना. नको रडू ना प्लीज. झोपायची ट्राय कर, मी बर्फ लावते तुला. हां, पिल्लू म्हणजे राहतच नाही आहे, खूप रडायला येतं तिला, खूप दुःखत असेल तिला, त्यामुळे ती रडती आहे. आणि आत्ता मी बर्फ करायला ठेवला होता आधीच, तर बर्फ झाला आहे, तो बर्फ लावून घेते आहे. आणि पॅरासिटामॉल पण दिलं आहे, ते पॅरासिटामॉल आणायला सांगितलं आहे. मी काय कुठे थांबली नाही, डायरेक्ट रिक्षा करून घरी आले, त्यामुळे कोणाला तरी सांगितलं आणायला, ते आणतील. आणि त्यानंतर मी तिला पॅरासिटामॉल पण घालेन, त्यामुळे दुखणं थोडं कमी होईल. आणि आता झोप पण येत नाही आहे तिला. हो, झोप पण येत नाही आहे आणि जरा सांभाळून घ्यावं लागेल. पायाला जरा हात लागला की दुखतं तिला. हो. जेव्हा पिल्लूला डोस दिला होता, म्हणजे इंजेक्शन दिली होती, तेव्हा मला खूप जास्त रडायला आलं. आणि मुळात ह्यासाठी रडायला आलं की ती स्वतः कधी जन्माला आल्यापासून ना उगाच कोणत्याही गोष्टींसाठी रडली नाही, उगाचच रडली नाही. कधी तिला दुखलं खुपलं तरच रडते ती, त्यामुळे मला वाईट वाटलं, बाकी काही नाही. जर ते फीड केल्यानंतर टिफिन करायला जाते, ती दादाचा टिफिन करेपर्यंत अजिबात उठत नाही, तशीच खेळत राहते. फीड केल्यानंतर कधी झोपते, कधी जागी राहिली तर रडत नाही उगाच. आणि तेवढा वेळ ती खेळते आणि तेवढ्या वेळात मी पूर्ण टिफिन बनवून तिच्या अंघोळीची तयारी करून सगळ्यांना चहा वगैरे देऊन झालं तरी ती कधीच रडत नाही. एवढी माझी शाणी गुड्डू आहे ती, एवढी शाणी आहे. तर ह्यासाठी मी म्हणजे ती मला तिच्याबद्दल वाईट वाटतं की ती उगाच रडत नाही, त्यामुळे कोणत्याही आईला वाईटच वाटणार आहे. माझ्या पिल्लूला बरं वाटत आहे आणि तिचा पाय जास्त नको दुखू दे. शवी यायची वेळ झालेली आहे आणि आता मी खाली पाऊस भरपूर लागतो आहे म्हणून त्याला आणायला जाते. म्हणजे तो येतो, कारण पाऊस लागल्यानंतर कसं आणायला जावंच लागतं, कारण त्याच्याकडे नाही आहे छत्री. रेनकोट आहे पण तो घेऊन जात नाही आणि छत्री असली तरी त्याला ती सांभाळता येणार नाही, म्हणून मला जावं लागतं आहे. आता बाहेर पाऊस आहे म्हणून. झोपली आहे, कधी रडेल काय सांगता येत नाही. तरी पण भाताचा कुकर लावून आली आहे, कारण सकाळी मी नाश्त्याला समोसे केले होते, ते पण आता दुपारी उरलेलं पीठ आहे थोडं, ते संध्याकाळी करणार आहे मी 4 वाजता. आणि आता तो आल्यानंतर मी त्याला भात आणि वाटाण्याची आमटी देईन. तो काय करतो.
बॅग दे चौकास उतर ना बॅग दे Find the real, बॅग दे. find the real me. तिथे घरी येऊन रडत होती आणि तिला खूप दुखत होतं. मग दादाला पण रडू यायला लागलं. इंजेक्शन दिले मी. पाठीमागे घे ना. बाय. सगळे समोसे बनवून फ्रीजमध्ये ठेवले आणि चण्याची डाळीची आमटी बनवलेली आणि भात बनवला. हा दादाबरोबर हशी करते. अरे कोण हसतं दादाबरोबर रे? दादात बरोबर कशी काय हसते रे? माझ्यावर का नाही हसतले? तर फ्रेंड्स आज पूर्ण दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि त्रिशा आणि शौर्यबरोबरचे गमती जमती बघायला भेटतील. तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात की नाही हे नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.